पालघरमधून धक्कादायक बातमी समोर येते। पालघरमधील एका शाळेत मॅरेथॉन धावल्यानंतर एका 10वीच्या विद्यार्थिनीने तिचा प्राण सोडल्याची धक्कादायक घटना पालघरच्या एका शाळेमध्ये घडली आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यातील तलासरी भागातील एका शाळेत मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच एका 15 वर्षाच्या मुलीने तिचे प्राण सोडले। 10वीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकारच्या झटक्याने तिने जीव गमावलाय। घोलवड पोलीस ठाण्यामध्ये तिच्या या अपघाताची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान माहितीनुसार 3 जानेवारीला ही घटना घडली, जेव्हा वेलजी येथील भारती अकादमी इंग्लिश स्कूल आपला क्रीडा दिन साजरा करत होती। रोशनी गोस्वामी असं या ओळखल्या जाणाऱ्या 10वीच्या विद्यार्थिनीचं नाव आहे। मॅरेथॉनमध्ये 3रं स्थान तिने पटकावलं, विजय तिने मिळवला। मात्र त्यानंतर काही क्षणातच तिने श्वास तिचा गुदमरला आणि श्वास घेण्यास तिला त्रास होऊ लागला आणि या अपघातात तिने तिचे प्राण सोडले। दरम्यान ती धावून शर्यत संपल्यानंतर तिला अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला आणि त्यानंतर ती जमिनीवर पडली आणि अचानक बेशुद्ध पडली। भारती अकादमी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राकेश शर्मा यांनी माहिती दिली आहे की शिक्षकांनी रोशनीवर प्राथमिक उपचार देखील करण्याचा प्रयत्न केला। शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला एका जवळच्या रुग्णालयात देखील नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिने प्राण सोडल्याचं घोषित केलं। त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय देखील डॉक्टरांनी व्यक्त केला। तिच्या आईने असं सांगितलं की ती नेहमीप्रमाणे उठली, तिने नाश्ता केला, डब्बा नेला आणि ती स्पर्धेसाठी आमचे आशीर्वाद घेऊन निघाली। मात्र दुपारच्या वेळेला तिच्या निधनाची दुःखद बातमी आम्हाला कळाली। यानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठी शोककळा पसरली। या घटनेवर काही स्थानिक शिक्षण कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, ज्यांनी म्हटलंय की अशा उच्च तीव्रतेच्या क्रीडा स्पर्धा अनेकदा कोणत्याही प्राथमोपचार किंवा घटनास्थळी डॉक्टर किंवा वेगवेगळ्या रुग्णवाहिकेशिवाय आयोजित केल्या जातात। त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात। अनेकदा विद्यार्थी त्यांच्या हायड्रेशन आणि शोषण पातळीची तपासणी करण्यासाठीच पूर्ववैद्यकीय तपासणी किंवा शारीरिक कंडिशन शिवाय लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतात। त्यामुळे अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आधी विद्यार्थ्यांची स्पर्धकाची एक प्राथमोपचार चाचणी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी आता पालकांनी केली।